अर्जुना करता भगवान परमात्मा गीता सांगताय, लक्षात ठेवा। परंतु ती गीता सर्वसामान्याला कळावी या दृष्टिकोनातून ज्ञानोबरायानं त्या गीतेचं भाष्य केलं। बारके नाही का बरं का, हे काही मी बोलतोय एवढं सामान्य गोष्ट नाही। कदाचित तुम्हाला इथून पुढे 7 दिवसातही कोणी सांगणार नाही विठाला विठा। विशेष धन्यवाद तुमच्या वाडीकरला या करता दिले। ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता एवढं सामान्य नाही। गीता संस्कृत असेल पण कळत नसेल, आमचे नाथ महाराज सांगतात तुम्हाला गीता शब्द जरी येत असेल आणि त्याचा जरी तुम्ही जप केला तरी तुम्हाला या जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला मरणाला यावं लागणार नाही। गीता गीता असं जरी म्हणलं ना तरी महाराज सांगतायत पुन्हा जन्माला यावं लागणार नाही, एवढी गीता महान आहे। गीता अर्जुना करता सांगितली हे सगळ्या जगाला माहिती आहे, पण ज्ञानेश्वरी गीतेचं भाष्य आहे। तुमच्या लक्षात येते ना काय बोलतो? तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करताय, त्या ज्ञानेश्वरीमध्ये अगोदर गीतेचा श्लोक येतो आणि त्याच्यानंतर भाष्य येतं, त्याच्यानंतर ओव्या येतात। विशेष सांगू तुम्हाला, ऐका ना, या गोष्टी काळाची गरज आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो। आपल्याला गीता पाहायला सापडते, म्हणलो नाही का जाणकार लोक आहे, गीता ही आपल्याला पाहायला सापडते, पण कुठे तुम्ही बोलत राहा आपले भांडण नाही बांधणे, गीता सापडते कुठे? सच कहूंगा, बोला बोला आता न्यायालयामध्ये आहे की नाही, कोर्टामध्ये सच कहूंगा सत्य शिवाय। आणि त्या न्यायाधीशाला येड्याला कळायला पाहिजे, ज्याच्या हातात गीता देऊ राहिलं त्याला गीता ग्रंथ आहे का पुस्तक आहे याची अक्कल आहे का? किती सोपं गणित आहे ते, ज्याच्या गळ्यात माल नाही त्याला गीता काय करणार आहे? बरोबर आहे, ऐका ऐका, आशाच्या हातात गीता ते बिंदा शपथ खातात, त्याला काय माहिती काय याच्यामध्ये? प्रथमतः हे ध्यानात घ्या, तिथं हात ठेवून खोट्या शब्द खाल्ल्या जातात। त्या न्यायाधीशाला कळायला पाहिजे तुला गीता येते का, तुला गीता माहिती का? दुर्दैव या देशाचं असं आहे, ती गीता कोर्टात ठेवल्या जाते, ती गीता एवढी महान आहे ती जर शाळेमध्ये राहिली ना, पुढचं वाक्य ऐका, घरी घेऊन जा, पुन्हा महाराज तिला कोर्टात ठेवायची गरज राहणार नाही। कळलं तर बरोबर काय बोललो आहे की नाही? ती जर शिकण्यासाठी असेल, जगात महान ग्रंथ, छोटासा ग्रंथ गीता आहे, पण जगावे कसं धर्म नीतीचा व्यवहार ज्या ग्रंथानं पुरेपूर ओतलेला आहे त्या ग्रंथाचं नाव गीता आहे। आणि त्या गीतेचं भाष्य मला असं वाटतं याची सांगायची गरज नाही, फक्त मुद्दा तुम्हाला सांगणार आहे। त्या गीतेचं भाष्य म्हणजे 9000 ओव्यामध्ये ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार केलेला आहे। 9000 ओव्याचा ग्रंथ आहे। पुढचा आहे का, त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा असं म्हणतात 56 भाषा आहे। किती भाषा आहे? 56 भाषा। त्याचा पुन्हा मी विस्तार नाही करणार, सरळ सरळ अर्थ आहे, ज्याला 56 भाषा येतात त्याला ज्ञानेश्वरी कळते, आहे की नाही? ज्याला 56 भाषा येतात त्याला ज्ञानेश्वरी कळते। आपल्याला किती भाषा येतात ज्याच्या त्याला घरी गेल्याच्या नंतर पडल्या पडल्या पाहून घ्या, आहे की नाही? आपल्याला किती भाषा येतात? ज्ञानेश्वरी नाही तुमचं काय असो, मी खरं सांगतो तुम्हाला, जे फेटा बाजून कंबर बाजून तुमच्या पुढे उभे आहे ना, यातल्या जवळजवळ 95% लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरी कळत नाही। काय म्हणलो मी? असे 2-5% लोक असेल या जगामध्ये, या महाराष्ट्रात, या देशात की ज्यांना ज्ञानेश्वरी कळते। काहींना वाचता येते, त्यांना व्यासपीठ चालत आहे, त्यांना वाचता येते, पण हरकत नाही महाराज आम्हाला कळत नाही, मग आम्ही पारायण का करावा? त्याचं उत्तर आहे ते भगवंताच्या मुखातले उद्गार आहे। श्रद्धेनं भावनेनं प्रेमानं आपण जर ते वाचन करत असेल तर ज्ञानोबराय साक्षात भगवान आपल्यावरती